हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता दिवाळी जवळ आलेली आहे व सगळ्यांच्या घरात एकच प्रॉब्लेम असेल, जे की साफसफाई करायचं. तर दिवाळी आली की सगळ्यांना साफसफाई करायची एक ओढच लागलेली असते व सर्वांच्या घरात ती होतच असते. मी सुद्धा आता तेच करायला लागलेली आहे. मी इथे बेडरूमपासून सुरुवात केली. बेडरूम इथे सर्वात आधी क्लीन करायला घेतलं. जेवढं काही जाडं वगैरे मला दिसत होतं ते सर्व जाडं मी आधी काढून घेतलेलं होतं व त्या नंतर मी खाली साफ करायला घेतलं. तर कॉटच्या खालीसुद्धा खूप जास्त घाण झालेली होती. ती मी इथं काढून घेतली. काही सामान खाली पडलेला होता, तो उचलून घेतला. जे काही फेकायचं असेल ते फेकायला कचऱ्यात टाकून दिलं व तुम्ही बघू शकता किती सारा कचरा माझा इथे निघालेला आहे. किती जरी क्लीन करत राहिलं तरी हा कचरा काही संपतच नाही. रोजच्या रोज नवीन नवीन कचरा हा येतच असतो व तो खूप जास्त होऊन जातो. आता हे माझ्या अभ्यासाचाच जास्त कचरा इथं निघालेला आहे, की जे रिकामे पेपर्स आहेत, पुस्तक, वही जे असेल ते जे इथं जास्त आहे. बाकी सगळं तरी कमी आहे, त्याच्यामुळं तो जरा जास्तच दिसत आहे. ते सगळं मी आता एका पिशवीमध्ये सर्व कचरा मी इथे भरून घेतलेला आहे व नंतर परत एकदा झाडू मारून घेते रूमला, जेणेकरून जे काही असेल ते इथं सगळं साफ होऊन जाईल व पायाला ते लागणार नाही. नाहीतर खूप जास्त ते पायाला असं लागत असतं. आणि तुम्ही बघू शकता माझ्या चप्पलची, ही चप्पल घरात घालायची आहे, याचे तुम्ही काय हाल झालेत ते बघू शकता. थोडे दिवस मी घरी नव्हते त्यामुळं ती अशीच पडलेली होती व इकडं तिकडं तिला टाकून दिलेली होती. त्यानंतर लगेच मी इथे बेड करायला घेतला. बेडवरती सुद्धा ते फॅन वगैरे साफ केलं तर त्याची धूळ बेडवरती पडलेली होती, म्हणून ते आता क्लीन करून घेते. व बेडशीटसुद्धा खूप दिवसांपासून मी चेंज केली नव्हती, तर ते आज मला इथे चेंज करून घ्यायची आहे व हिला मी धुवायला टाकून देणार आहे. बायकांच्या आयुष्यातले कामं हे कधीच संपत नसतात. सण असतो किंवा काही असतो, उलट सण असल्यानंतर त्यांची कामं जास्त हे वाढतच जात असतात. तिला कधी एका स्त्रीला कधी आराम ह्या नसतोच. त्यानंतर इथे बेडवरचं सगळं मी घाण काढून घेतलेले आहे व दुसरे बेडशीट यावरती टाकून घेणार आहे. आमची गादी खूप अशी खराब झालेली आहे. आता बघू कधी तिचा मुहूर्त लागतो आणि ती चेंज होते ती. मग नंतर आम्हाला जमेल तसं आम्ही शिफ्टिंग झाल्यानंतर तिला चेंज करू बहुतेक. तोपर्यंत तरी आम्ही तिलाच चालू देणार आहोत. त्यानंतर इथे मी बेड करून घेतला. छान असं साईडने त्याला दाबून दिलेलं आहे, जेणेकरून तो निघत नाही. हे टेडी तर माझ्या बेडवरती कंटिन्यू असतोच, तुम्हाला माहितीच असेल. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दिसतच असेल. त्यानंतर बेडशीट वगैरे धुवायला टाकली व परत एकदा सर्व रूममध्ये झाडू मारून घेतला, जेणेकरून ते बेडशीटचं जे गडलेलं होतं ते सगळं साफ होईल, खालची घाण धूळ वगैरे. त्यामुळं परत एकदा झाडू मारून घेतला. झाडू मारून झाल्यानंतर तुम्हाला बेडरूमचा फायनल लुक आम्ही दाखवते. तुम्ही बघू शकता आता माझं बेडरूम छान असं तयार झालेलं आहे. साफ केल्यामुळे एक वेगळीच फिलिंग ही येत असते. बेडरूम व्यवस्थित क्लीन झाल्यानंतर मला काही शेंगा भाजून घ्यायच्या होत्या. गावावरनं मी या शेंगा आणलेल्या होत्या, त्याच इथे आता भाजून घेणार आहे. ह्या ओल्या शेंगा होत्या, तर ते भाजल्यानंतर खूप छान लागतात खायला, म्हणून मी त्यांना भाजून घेते. नंतर भांडी काय धुतलेली होती ती रॅकमध्ये लावून घेणार आहे व जी काय धुवायची असतील ती नंतर धुवून घेणार आहे. त्यानंतर लगेच मी इथे स्वयंपाकाची तयारी करायला घेते आहे संध्याकाळची. तर त्यासाठीच मी इथे कढी बनवून घेणार आहे. कढीसाठी मी थोडा लसूण आणि 2 ते 3 हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यात टाकून दिलेली आहे. त्यात थोडं दही टाकायचे आहे. आपल्याला कढी किती प्रमाणात बनवायची आहे तसं दही टाकायचे आहे. हे दही तुम्ही बघू शकता किती घट्ट आहे ते. हे आम्ही गावावरनं आणलेलं आहे. माझ्या मम्मीने मला बनवून दिलेलं होतं व खूप जास्त असं घट्ट हे दही इथे आहे. त्यानंतर त्यात थोडंसं बेसन पीठ टाकून घेणार आहे व याला छान असं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे. थोडं पाणी टाकून मस्त असं वाटून घ्यायचे आहे. नंतर लगेच इथं कढीला फोडणी देण्यासाठी इथे भांडं ठेवून घेतलेलं आहे. त्यात थोडं तेल टाकून घेतलेलं आहे. काही काही तुपाची सुद्धा फोडणी देतात. नंतर मिरची बारीक कट करून घेतलेली आहे.
तेल गरम झालं की त्यात छान अशी जिरं मोहरी तडतडू द्यायची आहे. ते तडतडल्यानंतर त्यात हिरवी मिरची जी कट केलेली आहे ती टाकून द्यायची आहे. ते बाहेर उडते म्हणून मी त्यावरती झाकण ठेवून घेतलेलं आहे. त्यात थोडं मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यामुळे मिरच्या छान अशा होतात व खायला सुद्धा छान लागतात. नंतर जे आपण वाटलेलं होतं दही वगैरे ते त्यात टाकून द्यायचं आहे व पाणी आपल्या सोयीनुसार पाणी टाकायचे आहे. दही आंबट असेल तर पाणी जास्त टाकायचे आहे. काही काहींना आंबटच कढी आवडतात. आम्हाला आंबटच आवडते. हे दही खूप आंबट होतं, त्यामुळं मी यात पाणी थोडं जास्त टाकते आहे. त्यानंतर हा कढी मसाला सुद्धा मी गावावरूनच आणलेला आहे. आता येताना मी याला आणला होता. तोच थोडासा कढीत टाकून देणार आहे. हा खानदेश मसाला असा आहे. कढी मसाला म्हणूनच याला नाव येते. दुकानात मागितल्यानंतर लगेच ते देतात. हा थोडासा टाकून द्यायचा आहे व छान असं मिक्स करून द्यायचे आहे व कढी शिजायला ठेवू द्यायची आहे. इथे माझी कढी छान अशी शिजलेली आहे. आता मी थोडं मीठ टाकून घेईल. शिजल्यानंतरच कढीत मीठ टाकायचे आहे व गॅस बंद करून टाकायचा आहे. इथे आमची कढी तयार झालेली आहे. नंतर लगेच वांगे भाजायला जायचे होते म्हणून आम्ही प्लॉटवरती गेलो. तिथे जाऊन आम्ही छान असे वांगे भाजले. मला तर काही येत नाही, धीरजच इथं वांगे भाजत होता. त्यानंतर साईडला मी मिरच्यासुद्धा टाकून दिल्या. इस्तोमधल्या मिरच्या ह्या खूप छान टेस्ट येते. त्यानंतर इथं वांगेसुद्धा भाजून सर्व झालेले होते. घरी येऊन लगेच एक साईडला चपात्या करायला घेतल्या आणि एक साईडला कढईमध्ये तेल ठेवलेलं होतं तापायला, जेणेकरून त्यात पुऱ्या करता येतील. तर चपात्या मला इथं भावासाठी करून घ्यायच्या होत्या. माझ्या भावाला पुरी खायला आवडत नाही म्हणून मी त्याला चपात्या बनवून घेत आहे. भरीत पुरी ही सर्वात जास्त फेवरेट माझी डिश आहे व आमच्या गावाकडं खूप जास्त प्रमाणात हिला खातात व सर्वांना आवडते सुद्धा. व अशा पद्धतीने केली तर त्याची टेस्ट अजून छान येते व काड्यांवरती भाजलेलं असतं की तर टेस्ट अप्रतिम लागते. नंतर मी इथे भरीत कुटून घेणार आहे. छान असं त्याला ठेसून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यात कोणती गाठ वगैरे राहत नाही. माझ्या चपात्यासुद्धा झालेल्या आहेत व आता लगेच मी भरीत ठेचून घेत आहे व कढईमध्ये तेलसुद्धा तापलेलं आहे. पुरीसुद्धा आता इथे तळून घेणार आहे. छान अशा इथे माझ्या पुऱ्या मी आता तळून घेत आहे. सर्व पुऱ्या तळून झाल्यानंतर मी त्याच कढईमध्ये भरीतसुद्धा करणार आहे. वेगळे बनवण्यापेक्षा मग त्यातच बनवायचं म्हणून मी त्यातच बनवणार आहे. पुऱ्या तळून झाल्यानंतर त्यातलं मी तेल काढून घेतलेलं आहे. जेवढं भरताला लागणार आहे तेवढंच मी त्यात ठेवलेलं आहे. नंतर त्यात शेंगदाणे टाकून दिलेले आहे. शेंगदाणे थोडे झाल्यानंतर लगेच त्यात मिरच्या टाकून द्यायच्या आहे. मिरच्या झाल्या की मी हिरवी मिरच्या भाजल्या होत्या त्या आणि थोडासा लसूण याची अशी पेस्ट करून घेतलेली आहे व ती त्यात टाकून देणार आहे. हे कुटून टाकलं तरी छान लागते. ते व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर लगेच त्यात बारीक चिरलेली कांद्याची पात टाकून द्यायची आहे. कांद्याच्या पातशिवाय भरीत चांगलं लागत नाही खायला, म्हणून इथे मी ते पात टाकून देत आहे. आणि मला म्हणजे माझं नशीब एवढं चांगलं की मला बाजारामध्ये सुद्धा पात मिळालेली आहे. ही दिसायला एवढी दिसते, नंतर ती शिजल्यानंतर बारीक होऊन जाते, त्यामुळं ती भरतात खूप छान लागते. पातला व्यवस्थित असं शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर त्यात जे आपण कुटलेलं भरीत होतं ते त्यात टाकून द्यायचे आहे.
व्यवस्थित असं हलवून घ्यायचे. तुम्ही एकदा या पद्धतीने भरीत नक्की ट्राय करा, खूप छान लागते खायला. इथे मी आता छान असं मिक्स करून घेत आहे. 10 मिनिट मंद आचेवरती भरीत होऊ द्यायची आहे. नंतर मग गॅस बंद करून टाकायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे माझे भरीत छान तयार झालेले आहे. मी नंतर नैवेद्याची प्लेटसुद्धा तयार केली. देवाला नैवेद्य दाखवून घेतला व नंतर आम्ही सुद्धा जेवायला बसलो. इथेच मी माझा व्लॉग एंड करते. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड बाय.